लोकांना तुम्ही तोंडी सांगा की लोकांना आम्ही विश्वास ठेवू. आता काय तुम्हाला सांगू टीएस तुम्ही साहेब बेंचमार्क तुम्ही सांगणार नसता तर तुम्हाला लिखी देतो म्हणाल्यात ना तुम्हाला जे रेट पाहिजे ना 4 ओळीचं पत्र देऊन द्या. मी तुम्हाला संध्याकाळच्या 3 महिने दिले तुम्ही कागद काढून खेळायचे का साहेब तुम्हाला इकडे द्या ना पत्र आरटीआय म्हणून सगळं दिलं गोल गोल फिरवलं आम्हाला साहेबांना मेसेज पण केलं त्यावेळी एका शब्दासाठी आम्हाला त्याच्यावर अपीलची सुनावणी लागली. अहो कशाला अपील लोकांना जीवन खेळायचं माझ्याकडे विषय आला काय विचारलो मी नाही लागलेल ना काल तर माहिती दिली तुम्ही आम्हाला. हे जनमाहिती अधिकारी म्हणून विभाग प्रमुख आहेत त्याची त्यांना ती माहिती असेल ती देऊन टाकायची आहे. त्याच्यामध्ये टीएची कॉपी मी तुम्हाला देऊन टाकतो. तुमचं समाधान नाही झालं तर मला सांगा एक झेरॉक्स काढून आणा पकानी झेरॉक्स काढून आणा टीएची कॉपी मी तुम्हाला सांगून टाका ना किती रुपये कसं सांगू तुम्हाला त्या टीएस कॉपी मध्ये बघितल्याशिवाय बघायला साहेब आता टीएस कॉपी द्या की कॉपी द्या कॉपी काढा आपणच काढा तुम्हाला लिखी देणार का साहेब देतात ते आता टीएस कॉपी देतात 2 मिनिटात पूर्ण वेळचा टीएसचा रेट आहे. तुम्हाला टीएस कॉपी त्यांचं कंत्राटदार आणि त्यांच्यामध्ये हाफ डे ड्युटी ठरले 3 तासानं ठरले त्याच्यानुसार ते बदल करतील. पूर्ण वेळचा दर मी टीएस कॉपीचा सांगतो ना तुम्हाला ऑफिशियली मी तेवढंच सांगू शकतोय. त्यांचं 210 ठरले की 360 मी सांगू शकत नाही. टीएसला रेट आहे तो सांगतो मी तुम्हाला. मी हेच सांगतो तुम्हाला टीएस कॉपी मला माहिती म्हणून विचारतो टीएसचा टेक्निकल सँक्शन मध्ये रेट अप्रूव्ह केला असतो त्या आधारावरच ती किंमत ठरली असते कामाची. आणि आता अनेक विषय पूर्वी तुम्ही पूर्वीच्या कामाचं बेलवाडे साहेब एकच मिनिट पूर्वीच्या कामात तक्रारी नव्हत्या आणि आता का तक्रारी आल्या त्याचं पण उदाहरण सांगतो. आता एक ऍक्टिव्ह समूह झालाय मोठा. ऐका माझा ऐका आम्ही आता 20 वर्ष इथे आहे. आम्ही सगळं बघायला आणि आपल्याला पैसे मिळाले ही पण वस्तू आहे. तुम्ही पण नोकरी करता मी पण कुठे नोकरी दिलेली आहे. मला माझ्या हक्काचा पैसा 100% नाही त्यांचं ते मागचा विषय लागणार सांगतो तुम्हाला अगोदरच्या कॉन्ट्रॅक्टर होते लावून धरलाय तुम्ही बरोबर. ईपीएफ ईएसआयसी पेमेंटचे विषय ते आम्ही त्याला काय असेल तर तपास काय असेल ते पत्र देणार. पण याचा अर्थ त्याला आम्ही हे सांगणार नाही की काय म्हणतात कामाचं स्वरूप अगोदर सांगायला होते ते करायचे ते करायचे काय वाढलं सांग काय वाढलं सेपरेट दोन मिनिटं ह्याच्यासाठी तर कंत्राट दिलंय आम्ही मग कोण करणार ते यांचं काय म्हणणं आहे दोन मिनिटं थांबा मला तुम्ही विचार घ्या ना खुर्ची मला का तुम्ही तुम्ही कोण खुर्ची घ्या मला तुम्ही रेकॉर्डिंग बरोबर आहे ना. मी मागून घेतली ना खुर्ची घ्यायला आणि बसायचं रोज दिले पाहिजे की नाही ते पण त्यांना दिले जबाबदारी. तुमच्या प्रॉब्लेम आहे ना आज जसं हे सांगायला सुरुवात नाही. मला ह्याच्या आधी कुणी येऊन सांगितलं तुम्ही मला जागेवर ते पत्र लिहून द्या. त्याला काय नाही ते मी नियमात जे करायला पाहिजे सगळं करायला लावतो. अशा गोष्टी ज्या आहेत साहेब गाडी वगैरे काही नाही आहे. गाडी नवीन खरेदीसाठी ऑर्डर दिली 2 दिवसात मिळतील. नवीन गाडी आपण दिलेली ऑर्डर. आता काय करा सांगू काय बेलवाडे साहेब आणि ह्यांच्यातले एक अर्धा समस्यावाले आणि हे ठेकेदार आणि तुम्ही एक संयुक्त बैठक घ्या. 2 दिवसात 3 दिवसात घ्या बैठक आणि जे प्रॉब्लेम आहेत आणि बघा ऐका सर माझं म्हणणं सँक्शन आता त्यांना टीएसचं द्या आणि ते काय तासानंतर पगार होतोय तेवढं कॅल्क्युलेशन काढाने साहेब 4 दिवसात तो विषय संपवा. एक समिती घ्या त्यांची 4-5 लोक आणि बेलवाडे साहेब त्याच्यासोबत कंत्राटदारासोबत बैठक घेऊन हँडग्लोव्ह नाहीत काय नाहीत हे सगळं समस्या एकत्र घ्या डायरेक्ट. एक 2 मिनिट 1-2 मिनिट हो साहेब 15 तारखेच्या आत देतात मागणी. कामगार कायदा म्हणतो 7 ते 10 तारखेपर्यंत पेमेंट मिळालाच पाहिजे. तुम्ही पेमेंट करा ना तर नका करू त्यांना 7 ते 10 मध्ये ठेकेदारांना साहेब पगार द्यायला पाहिजे. त्या दिवशी 7 तारखेच्या साहेब 2 घंटागाडीचे प्रतिनिधी 2 लोटपमधले 2 कचरा उठावमध्ये 2 आणि ह्याच्यातले 2 प्रतिनिधी आणि ह्यांच्याला 1 प्रतिनिधी घ्या आणि तुम्ही
आणि कॉन्ट्रॅक्टर हे आधी एकत्र बसू दे, यांच्या निर्णयापर्यंत आलं की मी बसतो. तर ते एकत्र बसून त्यांच्या समस्या काय आहे ती आणि त्यांचे काय कुणाला काय अडचण आहे तर ते रोड नाही, कुणाला पण ते रस्ता नाही, इमिजिएट घ्या. नाही, आता आम्हाला कळू द्या ठीक आहे, जे तुम्हाला कॉपी टोटलला पर आवर पगार किती आहे दर ताशी, ते कॉपी द्या. गाडीला दर ताशी पगार हे किती झेरॉक्स आहे झाली काय बघायचं. आणि कांट्रो गटला दर ताशी पगार किती आहे. ती कॉपी करा द्यायचं. मध्ये हे सगळं आहे त्याच्यात DSR ची कॉपी द्यायचं. सफाई मजदूर एवढा त्या आयटम मध्ये तो मिळतोय, असं वेगळं डिवायडेशन तुम्हाला मिळणार नाही. घ्या ते. संबंधित खात्यामध्ये त्रुटी आहे काय यांचा मेन विषय काम जास्त लागतं. आणि ठेकेदारनं काय केलं, ठेकेदार हे जरा एक मिनिट बोलू नका, मेन अडचण कुठलं बंद ते सांगतो तुम्हाला.